जय गाईस, नमस्कार मित्रांनो. तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज शुक्रवार आणि आज आहे बैलपोळा. तर मित्रांनो, शेतकऱ्याच्या सर्जा राजाचा आजचा हा सण. तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. आणि मित्रांनो, काल भरपूर संध्याकाळी पाऊस होता आणि पावसाचाच आपण टोमॅटो बांधल्या. काल इकडं 3 सऱ्या बांधून झालेल्या आहे आणि आज पाऊस उघडलेला आहे थोडा. तर पाऊस म्हणजे येतोय, उघड झाप येतोय असा. तर बघून घ्या, अजूनही ढग आहेत त्या साईडला, तिकडं थोडासा पाऊस आहे आणि इकडं असं वातावरण क्लिअर झालेलं आहे. तर दमट वातावरण आहे मित्रांनो. तर आपल्याला टोमॅटोवर थोडासा करपा दिसायला लागला आणि फुलगळ झालेली आहे म्हणजे. तर त्यासाठी आपल्याला बेस्ट असा फवारा घ्यायचा आहे. तर आपण ती वातावरण क्लिअर व्हायचीच वाट बघू राहिलो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण ही टोमॅटोची 3री बांधणी करतोय आता. तर सध्याची प्लॉटची कंडिशन अशी आहे, बघून घ्या. ही अशी टोमॅटो आहे मित्रांनो. इकडं आपण बांधलेला नाही म्हणून अशा झुपकेदार पसरलेला टोमॅटो दिसतोय इकडच्या साईडला. आणि इकडे ही बांधलेली सरी आहे ती अशी दिसते. तर मित्रांनो, तुमच्याकडं वातावरण कसं आहे आणि तुमच्याकडं बैलपोळा सण हा कसा साजरा करतात आम्हाला नक्की कळवा. हे बघा मित्रांनो, बऱ्यापैकी टोमॅटोचा लोड सेट झालेला आहे आणि आपल्याला आता 3री बांधणी करून घ्यायची. तर मित्रांनो, पाऊस येऊन गेल्यानंतर दमट वातावरणामध्ये अचानक ऊन पडल्यावर पाऊस येऊन लगेच उघडझाप म्हणजे होतो आणि दमट वातावरण असतं. आणि संततधार पाऊस आल्यानंतर एकदाच ऊन पडलं तर मग त्यानंतर अशा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. आपल्या टोमॅटोवरती बघून घ्या, अशी फुलजळ होऊन जाते. म्हणजे कालचा कंटिन्यू पाऊस होता, त्यात फवारा घेता आला नाही, त्याचा इफेक्ट झाला. इथं देठ हा पिवळा पडला इथं या टोमॅटोच्या फुलकळीचा. आणि टोमॅटोवर पण असे स्पॉट्स पडतात मित्रांनो. त्यावरती आपल्याला आज फवारा घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आज बैलपोळा आपला शेतकऱ्याचा सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा. तर बैलपोळा साजरा करतात मित्रांनो ह्या दिवशी आणि बैलांना विश्रांती देता. आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये बैल हा प्राणी याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि बैलाच्या जीवावरती शेती कसली जाते आणि त्याच्या कष्टाने आपल्या शेतीला यश मिळत असतं. तर त्यामुळं त्याच्यासाठी स्पेशल आजचा दिवस बैलपोळा म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. तर बैलपोळा ह्या सणाच्या दिवशी मित्रांनो बैलाला आराम दिला जातो आणि बैलाची पूजा केली जाते. त्याला आंघोळ वगैरे घालून त्याची खांदेमळणी वगैरे करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. तर आज तो सण आहे मित्रांनो. तर आपल्याला पण आपल्या गाय वासराला आंघोळ वगैरे घालून मस्त शिंग वगैरे रंगून कलर लावून त्यांची आज पूजा करायची. तर त्याला अजून टाईम आहे मित्रांनो, तोपर्यंत आपण आपलं काम करू कंटिन्यू. तर ही सरी घेतली मी बांधायला मित्रांनो. तर ही टोमॅटो आता बांधतोय. तर चला, मी आता काम करून घेतो, मग भेटू आपण नंतर. A few moments later. तर मित्रांनो, आता जवळपास 3:30 वाजलेले आहे आणि आपण पहिली जी सरी घेतली होती सकाळी, ती सरी आता इथपर्यंत आणली बांधत. आता इथून 3 ते 4 गॅप राहिलेले आहे. तर खूपच उशीर लागतो मित्रांनो आणि माझ्या हाताला पण लागलंय, बोटाला जखम झाली थोडीशी इथं, त्यामुळं बांधताना थोडासा त्रास होतो आणि म्हणून काम आपलं जरा स्लो चालू आहे. मित्रांनो, आता थोडा क्लायमेट चेंज झालेला आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे. वातावरण म्हणजे कूल आहे, जसं दुपारी होतं तसं ऊन नाही. आता ऊन थोडं कमी झालेलं आहे कारण की ढग येत आहे आता मध्ये मध्ये, असं बघून घ्या. आणि दुपारा म्हणजे जास्त ऊन पण लागायचं आणि मध्येच पाऊस पण यायचा. तर तो वातावरण थोडा निवळला आहे. आपला फवारा मारायचं काही झालं नाही ॲडजस्ट, कारण पाऊस मधून मधून यायचा अर्धा तासाच्या गॅपने आणि फवारा मारून जवळपास 1 तास तरी पाऊस गेला पाहिजे म्हणून आपण काही फवारा केला नाही. तर चला, आता एवढी टोमॅटो बांधून घेतो मित्रांनो आणि मग भेटू आपण.
A few moments later. मित्रांनो बघून घ्या असा पाऊस येतोय. आता पाऊस चालू आहे थोडासा बघा. आता एवढ्यात एक पाळा असा घेऊन गेला पावसाचा इकडं आणि एकदम येतो जोराचा आणि फास्ट मध्ये पडून लगेच निघून जातो. तर असे ढग येत आहे मधून मधून आणि लगेच पाऊस येतोय. हे बघा. आता तुम्हाला याच्यात पावसाचे थेंब वगैरे दिसतंय की नाही मला नाही माहिती. ते तुम्हाला आवाज येत कदाचित. तर तरी आपलं काम चालूच आहे. आपण आपल्या कामाला कंटिन्यू करू आणि भेटू मग नंतर. तर चला. A few moments later. तर चला हा मित्रांनो, आता गाय वासराची पूजा करायची आपल्याला बैलपोळ्यानिमित्त. तर आईने ताटबीट घेतलं. आता गहू काढून घेतले थोडेसे इथं टोकरीत आणि नैवेद्य घेतलाय गाईला. मी समजू शकतो माई. तिच्या मनात अनेक प्रश्न. दमानं घ्या दमानं घ्या. गाय पा दिला कस काय टिळा लावला काय माहिती मित्रांनो. हॅलो. हा. मित्रांनो वासराला अजून शिंग फुटले नाही. छोटाले असे बघा. पुढं आहे ना बघ पोळी खायला. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.